याच्यामध्ये भक्तीचा विचार केलेला आहे. भगवत प्राप्तीची काही साधनं आहेत. त्या साधनामध्ये श्रेष्ठ साधन कोणतं आहे? अनेक साधनं आहेत. ती भक्ती म्हणजे काय? ज्याची भक्ती करायची तो परमात्मा कळायला पाहिजे. नाहीतर भक्ती करतो पण परमात्मा कळालेला नाही. लग्न झाले आहे पण यजमान काय झालं नाही. यजमान काय आहे? कारण लग्न कोणाचे आहे? म्हणलं 5,000 लोक जमले होते, त्याचा काय उपयोग? भक्तीला कोण कळायला पाहिजे? यजमान. तसं भक्ती करायचं म्हटलं तर कोण कळायला पाहिजे? ज्याची भक्ती करायची आहे परमात्मा. मग गीतेमध्ये ठिकठिकाणी परमब्रह्म परमधाम पवित्रम परमं भवाम पुरुषम शाश्वतं नित्यम अजम विभवम. आता परम ब्रह्म परमधाम असं आहे. त्याची सगुण रूप, त्याची निर्गुण रूप आहे का रे? दोन्ही यांनी का? काही लोकांना निर्गुण रूपाने कळतो पण सगुण रूपाने कळत नाही. काही लोकांना सगुण रूपाने कळतो पण काय कळत नाही. आता दर्शनाला जात असतात पांडुरंगाच्या, सगुण रूपाने कळायला सुंदर ते उभा विटेवरी आहे का? परम पुंडलिकाची भेटी. पण तो मुळात कसा आहे का? सगुण रूपात जरी आला असला पण त्याचं निर्गुण रूप कसं आहे? ते ब्रह्मविठेवरी आणि उभे चंद्रभागे तेरी. तो जो परमात्मा उभा आहे तो कोण आहे? पुंडलिकाची भेटी परब्रह्म. ब्रह्मविचार असतो शास्त्रामध्ये. अंतिम तत्व नाही का? शेवटी सगुण रूप धारण निर्गुणातून येतो. देवाव ब्रह्मणो रूपम. 2 प्रकारचे. तेव्हा जे सगुण आहे ते निर्गुणातून आलेलं आहे. त्याला म्हणतात धर्म आहे काय? जे थोडी दिवोजान सोडू अजोपि सन्नवे आत्माईश प्रकृतीन स्वामनिष्ठाय संभवाम्य आत्ममायेय. मग मायेच्या रूपाने परमात्मा रूप धारण करून आणि तुम्हाला आम्हाला काय करतो तो हे करा. उगीचा येत असतो हा आणावा लागतो. परमात्मा उगीचा येत असतो का? आणावं लागेल. यदा धर्मस्य. मग तुम्ही जन्माचे अभंग वाचले की सगळे त्रास झाल्यामुळे राक्षसाकडून पुढे कोणाची प्रार्थना करतात. जातात की नाही? पापी जे भक्त वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म म्हणला तर अवतार घ्या. म्हणून भक्ताच्या संरक्षणाकरता, धर्माच्या संरक्षणाकरता, दुष्टाच्या नाशाकरता आहे का नाही? मग काय करतो तो? भक्ता राखे आणि दुर्जनाचे. मग प्रल्हादाला कडेवर घेतो आणि हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन करतो. भक्ता राखे पायापासून दुर्जना नाही का? बिभीषणाला राज्य देतो आणि रावणाची 10चे 10 मुख उठून टाकतो. राज्य कोणाला दिलं? बिभीषणा. नाच कोणाचा केला? रावणाचा. भक्त राखी पायापाशी. सगळे असेच आहे. हे सर्व कार्य कोण करत असतो? परमात्मा. त्याचं सगुण रूप, त्याची व्याप्ती कळाली पाहिजे. परमात्मा किती व्यापक आहे, कसं आहे, काय आहे? अवजानन्ति मां मानुषीं सर्वमाश्रितं परमभावम् अजानन्. अर्जुनाला परमात्मा कळाला आणि दुर्योधन त्याचा द्वेष करत बसला. काय करत बसला आहे का नाही? त्याला कुठं कळाला? ते भगवंताकडे जात असतात ना ह्याच्याकरता. त्यावेळेला मधला दुर्योधन आता येणार आहे आपल्याकडे म्हणून नको त्याचं दर्शन म्हणून परमात्मा झोपेचं सोंग करतात. कशाचं? मग याला कळायला पाहिजे जो परमात्मा कसा आहे.
मग तो पायाजवळ जाऊन बसं का डोक्याजवळ जाऊन बसं, ते युद्धाकरता मागण्याकरता. थोड्या वेळाने कोण येतो बघ, अर्जुन येतो. मग तो कोणाजवळ बसतो, तो पाया. म्हणजे अर्जुनाला परमात्मा काय झालेला आहे, आणि दुर्योधनाला परमात्मा. त्याला फक्त वाटते देवकीचा पोरगा आहे फक्त, कोणाचा, याच्या पलीकडे त्याला काही नाही, ज्ञान नाही. आणि अर्जुनाला कळून चुकलेलं आहे. पितासी लोकस्य चराचरस्य गुरुर्गरी अन्नत्वस्तमस्तक कृतवन्य लोकत्रय प्रतिमा प्रवाह. आज जाणीतली म्यासाचे महिमान आता देवाचे, जे देव आहे जगाचे जन्माचा. जगाला निर्माण करणारा, जगात आपोआप बसवत असते काय, घडा कुठं आपोआप होतो, कुंभार काय करावं लागतं, मानावं लागतं. जसं जगात स्वभावात म्हणतात, त्याला काय म्हणतात, स्वभावता कुठं होत असते का, जसं कोणीतरी करता काय केलं पाहिजे, तो सामान्य करता चालेल का, सर्वज्ञ पाहिजे नाही का. साधी कोणती गोष्ट करायची असेल तर त्याचं ज्ञान लागते. बाईला पुरणाची पोळी करायची असेल तर त्याचं काय लागते, ज्ञान नसेल तर अगोदर पूर्णाचा गुंडा घेते माखन करते. दिवसभर बसली पण काय होत नाही, कारण ज्ञान कुठं आहे त्याचं. बाई चहा करायला बसली पण ज्ञान पाहिजे, पालतू उघडं मारलं, उघडं मारलं तर कुठं चहा होईल का. त्याचं काय पाहिजे, ज्ञानाचा लागत असं. त्याप्रमाणे जगाचं परमेश्वराने स्वभाव तर झाला नाही, त्याचा कोणतरी चेतन करत आहे का नाही. जो चेतन असतो, कुंभार तो बरोबर आकार देऊन घडा तयार करता. त्याप्रमाणे सर्व सृष्टी निर्माण केली. त्याचं जसं जसं कर्म असेल तर त्या कर्माप्रमाणे ही सर्व सृष्टी काय केली आहे, निर्माण केली आहे. काही वस्तू त्या देशातच उत्पन्न होतात, काही कालातच उत्पन्न होतात. त्याचं सगळं नियमच आहे. एकदम कुठं आंब्याच्या झाडाला फळ लागते का, मग अगोदर काय लागतं आणि मग त्याला काय लागते, फळ लागते. अजूनही सुद्धा शास्त्राला सांगता येत नाही हिरवा आंबा लाल झाला, आडीत घालण्याच्या अगोदर काय होता, तो लाल हिरवा होता काय, आणि पिकला म्हणजे मग लाल झाला का, कुणी रंग दिला का, काय केमिकल वापरला काय, हे अजून विज्ञानाला सांगता येत नाही का. स्वभावात नाही. ते बाकी पाडाला झाडाचा आंबा म्हणजे लाल रंग होता. ते माणसं बरोबर ओळखतात, जर ते हिरवेपणामध्ये लाल रंग आहे तर तो पाडाला आला असला, माझा हिरवा रंग जाऊन पण लाल रंग आला, म्हणजे ईश्वर काय करावं. भाकड काय कुठं दूध देत असते का, माझी वासरू होत असते ती बाय का मळा दुधा कोण आणि वाढावे श्रीपदी. तो का म्हणे त्याचे नाव आणि करा निरंतर. मग सगळं पोषण शक्ती म्हणतात त्याला. कोणती शक्ती, म्हणजे सगळं निर्माण करतो. नुसताच जीव निर्माण करतो का त्याचं खाद्य निर्माण करतो. अगोदर खाद्य निर्माण करतो, नंतर आहे काय आईच्या स्तनात अगोदर दूध निर्माण करतो, नंतर मूल काय होते काय. अगोदर का मासा निर्माण करतो का परमात्मा, मग कोण निर्माण करतो, मग पाण्याच्या नंतर काय उत्पन्न करतो. नंतर अगोदर मासा उत्पन्न करतो, तो मरून जायचा. जगण्याकरता काय पाहिजे, म्हणजे सगळी पोषण शक्ती म्हणतात. बरं आहे त्याच्यातच राहत असते का, त्याच्यात परिवर्तन होते, परिवर्तन होते का नाही. उत्पन्न होणार आहे कोण, तोच आहे पर्याय. काही विद्यार्थी असतात ना, एकदा तो शिकून गेल्यानंतर 15-20 वर्षांनी भेटतात. किती
मग तिकडचा असला म्हणजे ते सगळे केसन बेसन ते दाढी आणि मग विचारतात बाबा ओळखलं का? विचारत असतो तुला सांगितलं तर काय ओळखेल. ज्यावेळेला संस्थेतून गेला त्यावेळेला असा असा होता. आता झाला त्यावेळेला दाढी बिडी केलेली होती. केस ठेवत नव्हता. आता सगळा त्याचा काही गुन्हा आहे असं नाही. जिकडे जातो तिकडे काय उत्तर भारतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला धोतर नेसणारा माणूस दिसत नाही. मग लुंगी लावणारा कोणते देश त्याचा जाऊ द्या. हे सर्व कशा करता म्हणून चेतन करताना कोणीतरी परमात्मा का असला काय झाला. विना चेतनाशिवाय हे सगळे प्रकार होऊ शकत नाही. आहे ना. बेलीच्या झाडाला पानं किती असतात? 3च. चौथं पान फुटते बरोबर. फुलाच्या पाकळ्या म्हणा, आवाज म्हणा, हे सर्व देणारा गुण आहे परमात्माचा आहे का? हे काही सुख आहे. जसं ज्याचं कर्म असेल ते सर्व कोण देतो? परमात्म्याची व्याप्ती कळाली पाहिजे. किती परमात्मा व्यापार. अहम कर्तृम सज्ञ सदा मम औषध मंत्र मम भाज्य अहम गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवारण प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम हव्य. 9व्या अध्यायामध्ये आहे. गतिर्भर्ता, गती म्हणजे आकाशे सर्वत्र बसावे, मावे की दावे. समुद्रही कोणी निर्माण केला आहे काय? त्याच्यात पाणी कोणी भरलं? पाईप लावून पाणी भरलं का? समुद्रामध्ये दिलेलं पाणी कोण काय? समुद्र को भरे कोण आहे काय? चंद्र सूर्य को चलाए कोण? चंद्र आणि सूर्य बरोबर वेळेवर येतात, वेळेवर उगवतात. ही शासन शक्ती कोणाची आहे? त्याला शासन म्हणतात. तसे शासनाच्या योगाने आपोआप लोक काय करतात आहे का नाही? कामं करत असतात. आकाश आहे सर्वत्र, वायू नाही. आणि पावके दहावे. बरोबर त्याच वेळेला पाऊस पडतो. पावसाळ्यातच काय असतं ते विज्ञानाची प्रक्रिया आहे ना, ती कमी पडते. विज्ञानामध्ये काय आहे? समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती वर जाते, त्याचा काय बनते आणि तो मग पाण्याचा काय करतो? इथपर्यंत विधानशास्त्र गेला. मग त्याच्यावरती आक्षेप घेतला. मग आजच ढग तयार झाले का रोजच होतात. मग त्याच वेळेला ते पाऊस का वर्षा करीत नाही. मर्द गेलेले आकाशामध्ये दिसतात का ते? मग येतात कुठून? आलं का? काय कसंही पाणी टाकतात का त्याच्यात धारा तयार होतात. हे पाहत टोपलंभर पाणी पातेलं नेलं त्याच्यामध्ये पाणी भरलं, वरून पालतं केलं तर पाणी कसं पडतं? धारेने पडतं का? मग ते बरोबर पावसाचं जळ कसं येतं? धारेने येतं. पर्जन्याची करी धारा समुद्र को भरे कोण? समुद्राला कोण भरतो? समुद्राला पाणी कोण देतं आहे का? हे सर्वला फुलाला सुगंध कोणी दिला? आंब्यामध्ये गोडी कोणी निर्माण केली? कोणीतरी एक ईश्वर काय केला पाहिजे. मग तुम्ही माना अथवा आंधळ्या माणसाने नाही मानलं म्हणजे काय? आंधळा म्हणायला लागला जगात मागे सूर्य झाला नाही, आताही नाही, पुढेही देखील. तसा सिद्धांत मानतील की आंधळा आहे म्हणतील काय करे. मग एक ईश्वर काय केलं पाहिजे? मग त्याची भक्ती करणं म्हणजे काय? ईश्वराची भक्ती करणं एवढ्या करतात मनुष्याचा काय देह आहे काय? नाही तर मग भक्तिहीन पशु सटवीने कैसा
नाही जैसी भक्ती हरिसी न बदल नमान दुष्यंती मूढ़ा नराधमा माया प्रवृत्त ज्ञान आसुरम भाव ईश्वरच नाही म्हणतात असा एक दर्शन करा चार तुमचा ईश्वर नावाची वस्तू तुमच्या गीतेत आहे ना. असत्यम अप्रतिष्ठन्ते अपरस्पर संभवतम. ईश्वर नावाचा कोणी नाही. मग जगत निर्माण कसं होतं की मन्यत काम काम हाच जगताला काय करतो. स्त्री पुरुष युग्म एका ठिकाणी येतात आणि जगत निर्माण आहे नाही का. मग काय करायचं. जगतामध्ये पाप नाही पुण्य नाही काही नाही ईश्वर नाही. मनाला येईल तसं वागायचं. यथेच्छ विषयाची काय घ्यावे. मग फुकट विषय मिळत असते की त्याला पैसा पाहिजे. मग पैसा कुठं कमाई करून आणायचा असतो का. लुटणार दिवसभर काम केलं तर 500 रुपये मिळेल आणि पाकिट मारलं तर 10,000 मिळते. किती मिळते. मग तो धंदा कोणता चांगला. धंदा कोणता चांगला. चोऱ्या करणं. पोराला तेच शिक्षण दिलं. एक पोर आपला आंब्याच्या झाडावर आंबे तोडत होता. आंब्याचा मालक आला. खरं म्हटलं काय करतो. म्हटलं आंबा तोडतो. कोणाला विचारून तोडतो म्हणतो. म्हटलं मला विचारलं का तू. मला आंब्याचं झाड तुझं आहे का. नाही. कोणाला विचारून तोडतो का आंब्याचं. मला कोणा नाही का हे आंब्याचे तोडतो तू. म्हणलं हे कोणाला. मग म्हणलं हे पहा आतापासून जर तुला ही चोरीची सवय पडलेली आहे. कशाची. उद्या तर तू अट्टल गुन्हेगार असेल नाही का. लोकांचे काय पाडतील. खोत पाडते. भोगावं लागेल ना तुला. म्हणलं तू आतापासून यायचं चोऱ्या करतो. तुझ्या बापाला काय केलं पाहिजे सांगितलं पाहिजे. लक्षणं काय नाही. म्हणलं तुझा बाप कुठं आहे. म्हणलं त्या दुसऱ्या ते कशा करता आहे सांगितलं. तेव्हा मनमानी कारभार. कोणता कारभार. मना शासन करणारा कुठेतरी असावा. नाही तर सगळं गुन्हेगारी जगत आहे. काय मनाला त्याने काय करायचं. सरकार काय ठेवते. काय चोरी केलेल्या माणसाला शिक्षा करणं हे सरकारचं काय काम आहे. म्हणून त्या त्या प्रकारे जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो. ज्याचं जसं कर्म असेल त्याचं फळ देणारा ईश्वर काय केलं पाहिजे मानलं. आपण जर गुन्हा केला असेल तर न्यायाधीश काय करतो. मग तो न्यायाधीश आणि त्या चोराला सांगितलेला 6 महिने सक्त मजुरी. त्याने विचारलं गेलं. म्हणलं का हो मला या शिक्षकाच कशाकरता सांगितले. अरे म्हणलं तू चोरी केली की काय केली. म्हणलं आम्ही चोरी कशाकरता केली. तुमचं आणि आमचं साध्य एकच आहे की तुम्ही नोकरी कशा करता पगारा करता. आम्ही चोरी तरी कशा करतो. शिक्षा करण्याचं कारण मार्ग चुकला. जोडून आदर उदास विचारे काय काय. म्हणून एक निषिद्ध कर्म आणि कोणतं मनुष्य ज्यात कोणतं कर्म केलं पाहिजे. विहित कर्म बरं का. विहित आणि निषिद्ध कर्म पशुपक्ष्याला नाही. त्यांना काय विहित आणि निषिद्ध. मग कोणाला आहे ते मनुष्याच्या. कायदे जे असतात ते कोणाकरता असतात असं आहे ना. म्हणून तात्पर्य एक ईश्वर काय केलं पाहिजे. मग या ठिकाणी जसा एक न्यायाधीश असतो आणि तो शिक्षा देत असतो. जो कोणी असेल चांगला त्याला पुरस्कार देत असतो. त्याप्रमाणे एक ईश्वर काय करतो. ज्याप्रमाणे ज्याचं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे त्याला सुख आणि काय देतो. केले कर्म झाले अनुपजले. मग जगाचा नियंता ईश्वर काय केला पाहिजे. मग त्याची भक्ती करणं आपले कर्तव्य आहे. ईश्वर सर्व
हृदयस्य अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वयन्त्रारूढानि तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं तया अहमाचार्यचित्ताङ्गदेवोनिया शरणरि महोदधिकार तया जैनी प्रसादे अहम बुद्धी कांतभवनिया स्वानंदे स्वरूपेतर 18 अध्यायामध्ये याचा गोड विचार आलेला आहे. मग ईश्वरात सर्व म्हणजे दिसत नाही म्हणून नाही असं म्हणता येत. तर परोक्ष आहे ईश्वर. काय सर्वांच्या अंतर्यामी आहे. सर्वांना काय करतो तो आमच्या व्याप्ती आहे. तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ का म्हणायचं ईश्वराला? हे पहा आपल्या शरीरामध्ये बुद्धिवृत्ती आहे. एकाच वेळेला आपल्याला ज्ञान होतं की नाही. पायी जर काठाला लागला तर आपल्याला कळतं की नाही. म्हणजे बुद्धीच्या द्वारा आपल्याला ज्ञान होतं आहे. ती सर्व शरीरामध्ये व्याप्त आहे का नाही. हे पहा पायाला जरी काटा रुतला तरी सुद्धा आपल्याला आणि डोक्यावर दगड पडला तरी आपल्याला कळते. म्हणजे सर्व शरीरात बुद्धीची व्याप्ती आहे. त्याप्रमाणे सर्व जगतामध्ये त्याच्या मायावृत्तीने त्याला एकाच वेळेला सगळ्या जगतातलं काय होत आहे क्रमाने होतं का एकाच वेळेला. मग त्याला काय म्हणायचं? सर्वशक्तिमान आहे. हे सर्व सृष्टी कोण निर्माण करतो? हे चराचर आगवे जे प्रकृती साठवे जे शिनले येतं तो विश्वस्त्रीचा प्रथा मी सुद्धा पण मी गोसावी समजता. मग सगळ्या जगाला निर्माण करणारा कोण आहे? परमात्मा आहे. मग त्याची भक्ती करणं हे प्रत्येकाचं काय दैवेशा गुरवई मामेव हे प्रपद्यंते. मग त्याला शरण झालं आहे. जो शरण जात नसेल नमान दुष्कृतो प्रपद्यंते नदी माया आवृत्त झाला. पण ते सगळे म्हणून शरण जाणाऱ्यापैकी 4 सांगितले. भक्ती अर्थ जिज्ञासू अर्थार्थी. आणि जे शरण जात नाही ते काय सगळे मायेने काय झाले. मग त्यातल्या त्यात कोणतं मग जो अर्थ भक्त आहे तोच पुढे काय होतो? तो अर्थ जिज्ञासू होतो. जिज्ञासू आहे तोच पुढे अर्थार्थी होतो. आणि तोच पुढे कोण होतो? मग ज्ञानी भक्त आहे. पहिल्या वर्गात बसलेला संस्थेमधला तो पुढे दुसऱ्या वर्गात गेला. 4थ्या वर्गात गेला म्हणजे कीर्तन करून तसाच राहतो का? त्याच्यात परिवर्तन होतं. पामराचा विषय होतो. विषयीचा साधक होतो. साधकाचा काय होतं? मग हेशा ब्रह्मविद्येची नाही नास्ती तर प्रज्ञेचे का भाषा समाधी दस्य केशव. हे भक्ती नाही का? मग भक्ती 7 वस्तीन परमप्रेम अमृतस्वरूप आहे. ये लब्ध्वा प्रवाह सिद्ध भवती अमृतो भवती तृप्तो भवती यत् प्राप्त न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टी न रमते न नत्सयते. असंही भक्तीचं काय आहे. सर्व फलं कोणाला मिळतात? भक्ताला मिळतात. तत्प्राप्य तदैव लोक येते तदैव विष्णू अशा रीतीने. आणि माझं परमात्मा समूहम सर्व मी एकाच ठिकाणी एका सर्व येतचे प्राणी मात्रामध्ये विठ्ठल जळी स्थळी विठा जळी विठा आधी मी वृत्तीने पाहिलं. जळी स्थळी जळी म्हणजे पाण्यातही कोणाची व्याप्ती आहे. अशा रीतीने सर्वत्र परम समूहम सर्व न द्वेषोस्ती न मे प्रिया. अशा बोधावर आलेल्यानंतर त्याच्याकडून भक्ती गेलेला आहे. भक्ती करणं म्हणजे काही हे आहे का? त्याला काय पानं फुलं वगैरे आधी करून एवढ्यावर काम मागत असतं का ते? आपल्या नाही का बळाने आम्ही धनिक आहो, आम्ही श्रीमंत आहो, ज्ञानी आहोत, पंडित आहोत असं म्हणून काम मागत असते का ते? जिथे मोठ्या लाग लागत नाही तर सामान्य माणसाची कथा जिथे लक्ष्मीचे थोर पण नसरी आहे का नाही. इंद्राचा लाग लागत नाही कोणा पैसे याचा लागत नाही.
वेदाचं सुद्धा काय लागत नाही. अरे वेद वेद जाणव गेला पण पुढे तर वेदाचा थाक लागत नाही तिथे. आणि जाईल का जिथं हत्तीचा थाक लागत नाही ते सडी बांधलेली पलीकडे जाते. बुडी टाकल्यानंतर कुठं जाईल सांगता येत नाही. मग भक्ती करणे म्हणजे काय? मग परमार्थामध्ये कोणत्यामध्ये आपल्याला आपलं एक नाही का परमार्थामध्ये आणखी हे सगळं विसरून जावं लागत असतं. मी कोणतरी श्रीमंत आहो, धनिक आहो, बघा मी ज्ञानवान आहो, कलावान आहो, आपल्याला तुच्छ समजणे. काय समजणे? आणि सर्व गुणाचं काय केलं पाहिजे? 9व्या अध्यायामध्ये असलेले गुण गोवाळून टाकणे आणि परमात्म्याच्या ठिकाणी काय ठेवणे? भाव नाही. एक भाव ऐकायचं त्याच्यामध्ये भक्तीच्या क्षेत्रामध्ये आहे. जाणे भक्तीचा आणि तोच दैवाचा अनेक नाही माझे मना लोका असा एक भाव परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ठेवला. मग अशा भक्ताने काही जरी दिलं तरी मग मला ते गोड वाटतं. पत्रम पुष्पम फळम यो मे भक्ती आपले तदाहम भक्तो प्रभुतम अश्नामी. मग त्याच्या हातून जे काही मिळेल मग त्याचा विचार करत नाही, त्याचा देठही तोडत नाही, पाणी काय करत नाही. मग त्या द्रौपदीच्या एका पानाने परमात्मा काय झाला? संतुष्ट झाला. शबरीने काय दिले? बाबा सतत परमात्म्याचं स्मरणच नाही याला भक्ती म्हणतात. काय म्हणतात? मग भक्ती बा नारद भक्तिसूत्रामध्ये जेवढी साधनं सांगितली आहे भगवंताने सुद्धा एक श्लोक 2 वेळा आलेला आहे. भक्ती भक्ती म्हणजे काय? मनमना भव मध्याजी मामे वैश्याची युक्ती 9व्या अध्यायात पुन्हा 18व्या मनमना भव मध्याजी बाब नमस्कुर मामे वैश्याची सत्य असं आहे. मनमनाभाव म्हणजे माझ्याच ठिकाणी काय राहा. मनमनाभाव मध्याजीव सर्वत्र ठिकाणी कोणाला पहा, मलाच पहा, माझंच काय कर, अनुसंधान कर. असं झालं म्हणजे मग तू माझ्या स्वरूपाला काय होईल असे सुंदर त्याच्यामध्ये तू मलाही मीची करी माझ्या बाजूने मला सर्वत्र नमस्कारी देखोणे माझ्याने अनुसंधाने देख संकल्प जाळण्याचा आहे. मधल्याची चौक्याची ना ऐसा मी हातीला होशी तरी माझ्याची स्वरूपा आणि अंधकरणीचे तुझं पासे इथे कुठे येतं मग झाडवणी अर्जुन तो कुठे जन्माला आलेला आहे? मृत्यूलोकापुढे कुठं सुख मिळत असते का? बरं का इंगळाच्या याच्यावरती झोपला म्हटलं मी आनंदाने झोप लागते. म्हणजे प्रेत जिथं शिल्लक राहत नाही तो काय शिल्लक राहणार आहे का? साधे ढेकणं जर असले तर मला रात्र काही असा मृत्यूलोक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय सगळा काळाचा बाजार आहे. काळ कोणाला कोणत्या वेळेला घेऊन जाईल, कोणत्या रूपाने येईल हे सांगता येत नाही. हे वाटप केले होते ना जसं केंद्रामध्ये असताना निवडून गेल्यानंतर अर्थमंत्री कोणाला करायचा, गृहमंत्री कोणी महसूलमंत्री, तसंच देवाच्या ह्याच्यामध्ये कुबेराला अर्थमंत्री करून टाकला. हे आहे ना आमचे एक सगळे काय मग या लोकांना बरं का धारा चालू राहिली पाहिजे ना. शेतकरी असतो आपल्याला आणखी सारखा ऊस दिसतो. गेल्या वर्षीचा ऊसात आहे का? बरं आता असलेला ऊस पुढे राहणार आहे का? दारिद्र्याच्या मग लय कोणाकडून होईल? उत्पत्ती पुढे स्थिती पुढे मग लय काढण्याकरता आणि ते काम कोणाला दिलं? मग
भगवान म्हणजे गावात जे काम आवडत नाही ते काम कोणाकडे दिलं? म्हणलं आमच्याकडे दिलं. कोणाकडे? नाही का? एखादा रामाचं नाटक असलं त्याच्यामध्ये रावणाचं पार्ट कोणी स्वीकारत नाही. भगवान श्रीकृष्णाचा असला तर का कोणत्या पद्मावतीचं पार्ट कोणी मग म्हणलं बाबा तू यमाकडे दिलं. कोणाकडे दिलं? म्हणलं लोक आम्हाला रागवतील ना, लोक आम्हाला लोक विचारणार नाही. म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्याकडे का? म्हणलं बा एखाद्या माणसाला झटका आला आणि काय झाला? खरं तसा झटका नाही आला आहे, याचं आयुष्य संपलं. यम काय केलं? म्हणलं तुमच्याकडे लोक काय देणार नाही, गुन्हा देणार नाही. म्हणलं कशाने मेलं? म्हणलं नाही अटॅक आला आणि त्यांनी काय झाला? कोणी कॅन्सरने मेलं. खरं असं नाही बघा, त्या रूपाने यम आला तुम्हाला घेऊन गेला. मग पत्नी स्तुती लय हे सगळं ज्याच्याकडून होत असते त्याची भक्ती कशी करावी? परिते भक्ती अशी पर्जन्याची सुटी घालायची, जरा वाचून येणारी ते हे नाही. तस्य साधनाने गायन द्यायच्या तत्त विषय त्यागात संगत व्यावर्त भजनात. हे भक्तीची साधने केली जातात. तेव्हा त्या भक्तीचे प्रकार आहे गवनी भक्ती, वैदी भक्ती, रागात्मिका भक्ती. तेव्हा तिला आहे का नाही 9 प्रकार केले तिथे, श्रवणम, कीर्तनम, पुन्हा पराभक्ती, अपराभक्ती. अपराभक्ती म्हणजे ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वीची जी भक्ती असते तिला काय म्हणायचं? आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मग जी पराभक्ती तू शुद्ध तुम्ही जाणार, तुका म्हणे मन मी वगैरे म्हणा, असा पराभक्तीचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे 9 प्रकार जसे सांगितले, 2 प्रकार जसे सांगितले, तसे या ठिकाणी 11 प्रकार केलेले आहे. किती? अंतिम त्याच्यात गुणमहात्म्याशक्ती, रूपाशक्ती, कांताशक्ती, वात्सल्याशक्ती असे किती प्रकार केलेले माहिती पा. पुढे भक्ताचा विचार केला आहे. या भक्तीचे प्रकार हे बघ, गुणमहात्म्याशक्ती, रूपाशक्ती, पूजाशक्ती, स्मरणाशक्ती, दासाशक्ती. परमेश्वराच्या ठिकाणी किती गोड आहे याचा पत्ता लागू शकत. समुद्रामध्ये पाणी किती आहे म्हणलं उजनी धरणं आहेत का? पेपरात लिहून आणलं हे काही दिवस पडेल पुढे काय त्या धरणाच्या ऐवजी पाणी म्हणलं शेती करा त्याची. असं ती गेली संबंध जलम सिंधू पातळी सुरधर. समुद्राची शाही केली का, पृथ्वीच्या झाडावरची लेखणी केली आणि सरस्वती लिहायली बसली. हे का गुणाचं वर्णन काय होत नाही आहे का? यशस्वी औदार्य आणि 6 गुणवर्य वसुतीचे तो म्हणून येतो. हो का? तुझी अपार नाही गुणान माझी अल्पमती, मी तो अल्पमतीहीन काय करू? समुद्री तारेले पाहिजे हे महिमा नामाचे. पण परमेश्वराचं नाम लोका म्हणे नाम आणि चैतन्य हे निरसा. केवळ नामानेच परमात्म्याची काय होते? नाम मंत्र जप कोटी जाईल मग रामकृष्ण संकल्प. नामामध्ये किती पुण्य उत्पन्न करण्याची शक्ती आहे हे सांगता येत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नामाने जेवढं पुण्य उत्पन्न होतं कोणत्या साधनाने होऊ शकत नाही अशी शक्ती. तो का म्हणे जपान मंत्र त्रिअक्षरी. मग त्याच्या गुणमहात्म्याचं एक विठ्ठल सकल गुणे संपन्न, एक विठ्ठलाची जा सगळ्या गुणाचा आणि गुणनिधी नाम नारायणा. याला गुणाचं महात्म्य कळावं लागत असं. ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, भक्ती, वैराग्य
हे सगळे गुण आहे. एक एक आणि सगळे भक्ताला देऊन टाकले. कोणाला यशे थौर मिला मारुती आणि बिभीषण केलं. औदार्य कोण्या आहे करुणा होती आणि दिगंती कीर्ती. आपल्या भक्ताला 6 गुण काय केले. हनुमंत कुठेही जाऊ त्यांना काय माहिती आहे अपयश आलं का कधी हनुमंत. मग यश नावाचा गुण कोणाला दिला. सगळ्या असे गुण परमात्म्याचे आहे. म्हणून किती गुणाचा निधी आहे सांगता येत. सूर्याच्या ठिकाणी किती प्रकाश आहे सांगा. त्याचा एक किरण उगवला तरी सगळ्या जगातला अंधकार काय. त्या काजव्याची म्हशीची गाठ पडली बघा. माशी असते ना, दिवसा कोण असते माशी असते, रात्री कोण असतो काजवा. काजव्याला सूर्य माहिती नाही आणि म्हशीला रात्रीचा माशा असतात ना. मग दोघांची गाठ पडली. मग तो काजवा विचारायला लागला, म्हणलं का ग तुम्ही प्रकाशामध्ये राहता, सूर्यप्रकाशामध्ये राहता, सूर्याचा प्रकाश कसा आहे. तर मासेला कुठं सांगता येते का सूर्यप्रकाश कसा आहे. ते म्हणले आम्ही राहतो खरं पण आम्हाला प्रकाश कसा आहे हे माहिती नाही. मग ते आणखी कोण तुमचं ते काजवा होता ना. मग त्याचं म्हणलं माझ्या ढोंग नाही का प्रकाश. थोडासा प्रकाश असतो किती. आता कुठे काजव्याचा प्रकाश आणि कुठे काय कडे सूर्याचा प्रकाश. म्हणजे त्याचा एक किरण उगवला तर सगळ्या ब्रह्मांडातला अंधकार काय करतो. मग कुठं आलं का लक्षामध्ये काजव्याला कुठं सूर्य कळतो का. त्याच्यातच मस्त असतो तो आपला थोडासा. तशी माणसं आपल्या त्याचं मस्त असतात. त्यांना ईश्वर कळू शकत. त्यांना काय माहिती आहे. मी माझ्यामुळेच हे सगळं चालतं. मी एखादा माणूस म्हणतो खाऊन घ्या पिऊन घ्या, मी आहे तोपर्यंत काय करून घ्या. मग लोकही हुशार असतात. म्हटलं तुम्ही काय तुम्ही मेले तरी आमचं काही होत नाही. जीवाला परमात्मा कळणं हे फार. आणि त्याच्या ज्ञानाशिवाय तृप्ती प्राप्त होऊ शकत. अनेक ग्रंथ असतात काय असतात ते. मग अर्जुनाच्या रूपाने ज्ञान कोणी दिलं. भगवंताने दिलं आहे. कोणाच्या रूपाने निमित्त अर्जुनाला केलं आहे. आणि निमित्त करून देत्या उपनिषदामध्ये सुद्धा. आणि हाच प्रकार आहे. तेव्हा परमात्मा ज्याची भक्ती करायची आहे तो परमात्मा. गुणमात्म्याशक्ती रूपाशक्ती. परमात्म्याचं रूप काय आहे बघा. त्याचा नुसतं प्रकाश. 11 अध्यायाचा दिव्य सूर्य सहस्त्र यदि भासदोषी ससद पाहिली हा वेद लावीन बैसे जीवी. एक रूप घेता येतं का अनेक रूप घेता येतात. आहे का नाही. कोणत्या वेळेला कोणतं रूप घे हे काही सांगता येत नाही. पण 2 रूपं चांगली आहे सगळे आहे बरं का. खरे 3 माणसं असतात पण 2 रूप आहे. एक वामन अवतार, एक राम अवतार, दुसरा कोणता कृष्ण अवतार. ह्या 2 याच्यामध्ये लीला आणि रूप नावात शक्ती आहे. कोणती जगे भगवंताच्या नावात या शक्ती आहे ना. राम म्हणता ज्याच्यात नावाने काय तरले एक नाम महात्म्य. कोणतं महात्म्य. बरेचसे लोकांनी नाम महात्म्यावरती आणि काहीच लोक वाहून घेतात. काय घेतात जसं काही धंदा नाही. आपल्याकडे कमी दिसते. तुम्ही वृंदावन वगैरेकडे जा. प्रत्येक बायासुद्धा काय घेतात वाहून घेतात. एकच धंदा असतो कोणता देवाचं काय करणे नाव. आपण अयोध्येला गेलो तर जय सियारा आणि पुढे वृंदावनला आलो तर राधेश्याम. आणि कुठे तुमच्या काशीला गेलो तर नमः शिवाय. आणि पंढरपूरला आलो तर श्री विठ्ठल. आणि आळंदीला आलं तर
माऊली जवळ चिंतन आहे. सहज वावन घेतात. एक 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 वर्णन सांगितलं आहे. गुणमहात्म्यासक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती. बरं का, पृथ्वीराजांनी काय केली होती? पूजा केली. पूजेला काही मोठे द्रव्य असावे लागतं असं काही नाही. कोणालाही पूजा करता येते. एक पसा पाणी एक साधन केवळ भावे तुळशी जळ पाणी जोडा आणि म्हणावे पदवीत. एक पान जरी दिलं तरी सुद्धा परमात्मा काय होतं? भावे तुळशी जळ पाणी जोडा आणि म्हणावे पदवीत. नाही का, एका पानाने विकत घेतला होता. कोणाला? भगवंताला. अशी कथा आहे बघा. म्हणजे भक्तीचं वळण. तर सत्यभामेला परमात्मा आवडला. कायमचा पती कोण असावा? मग ती नारदाला विचारलं. म्हणलं नारदा, मला कायमचा पती परमात्मा मिळाला पाहिजे. कोणत्याही जन्मात गेले तरी पती कोणता? म्हणले उगीच मिळत असतो का? त्याच्याकरता दान द्यावं लागतं. काय द्यावं लागतं? म्हणजे म्हटलं मग पती मिळत असतो. बरं आहे म्हटले, मग परमात्मा दान देऊन द्यावं. म्हणून सत्यभामा दान देण्याकरता निघाले. कोण घेते? हत्ती दिला कोणाला? मधुकरी मागणार. राजाला पोचता येत नाही. आणि कोण घेतो? परमात्म्याला. कोणी घेईना. शेवटी सत्यभामा निराश झाली आणि मग नारदाला सांगायला लागले. म्हणजे कोणी घेत नाही. नारद म्हणायला लागले, मीच घेऊन टाकतो. भक्ताला कोण पाहिजे? तो माझा बाबा आणि वेळोवेळा पाडला. आणि मग काय विचारतात? दान घ्यायचं. सेवकाच्या शिरी धरून चाले, देवाच्या पादुका डोक्यावर घेऊन परमात्मा. मग इकडे सगळे हे उडाले ना. सगळ्या बाया म्हणायला लागल्या 108 स्त्रिया. म्हणलं सत्यभामेला कोण सांगितलं होता उपद्रव करायला? आहे का नाही? आम्हाला देवाला काय करू? दान देऊन टाका. सगळा मोर्चा कोणावर आला? सत्यभामा. म्हणलं आणून दे परमात्मा. आता काय करतो? ती नारदाला म्हणायला लागली. कोणाला? म्हटलं देणं म्हणजे ते सामान्य आहे का? तो नारदाने सांगितलं. म्हणलं त्याच्या भारोभर जर काय द्याल? तर म्हटलं आम्ही तुम्हाला परमात्मा काय करू देऊ. म्हणलं सोन्याला काय कमाय? सगळं द्वारकाच कशाची आहे? मग तुला केली. काय केली? एका भागामध्ये कोण? परमात्मा. आणि एका भागामध्ये सोनं ठेवलं. सगळ्या बायांनी सोनं ठेवलं बघा. तरी पारडं काही होईना. मला रुक्मिणीला सांगा की सगळ्यांना म्हटलं आपापले दागिने नमकत दमकत. रुक्मिणी शांत बसली. म्हणजे रुक्मिणीला निरोप पाठवला. म्हटलं असं असं आहे, परमात्मा विकत घ्यायचा आहे, सोनं घेऊन झाला. मग तिनं समज एका ताटामध्ये काय घेतलं आणि तुळशीच्या जवळ गेली. एक काय घेतलं? एक मला तुझी कृपा झाली तर परमात्मा मिळेल, नाही तर. आणि मग आनंद सोनं काय केलं? सगळं सोनं जरी पडलं तरी परमात्म्याचा पारडं काय होईना. आणि त्या याच्यामध्ये भांड्यामध्ये तुळशीचं काय होतं? आणि ते सगळं पडल्यानंतर तुळशीचं पान पडता. बरं, एका तुळशीच्या पानाने परमात्मा काय झाला? हे भक्तीचं काय सामर्थ्य आहे. या बरं याचा योग चांगला आहे आपला, नाही का? गीतेत ज्याचं वर्णन केलेलं आहे ना, कुरुक्षेत्रे मग किम कुर्वत. एका श्लोकात गीता सांगितलेली आहे. स्वामी रामसुखदासजी सांगायचे. ते म्हणले एका श्लोकात भगवंताने गीता सांग. धर्मक्षेत्रे कोणता शब्द आहे? धर्म. कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाचे किम कुर्वत. असं आहे. यतो धर्म ततो गीता संपली.
सुंदर स्वामी स्वामी रामसुंदरजी बरं आपल्याकडे आलेले आहे नाही ते हे आमचं चाललेलं होतं. परमात्म्याला भाव पाहिजे, फक्त काय पाहिजे, एकनिष्ठ भावच नाही. पण परमार्थामध्ये व्यवहारातली गोष्ट वेगळी आणि परमार्थातली गोष्ट आहे. परमार्थामध्ये आपल्या शरीराला सुद्धा तुच्छ लेखावं लागतं. धन तर सोडत नाही कशामध्ये. आणि सगळ्या गुणाचं काय करावं लागते, लोन करावं लागत असे. आणि एक परमात्म्याच ठिकाणी भावच नाही. असा भाव असला म्हणजे मग पत्रम पुष्पम फलम यो मे भक्त्या. आणि एका पानाने एका पानाबरोबर परमात्म्याचं पारडं कुठं गेलं, वर गेलं. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये तुळशीला काय आहे, असं आहे. तुळशीचं पान कसंही पाणी असू द्या, तुळशीचं पान जर पाण्यात पडलं तर ते पाणी काय होते, तीर्थ होतं. हेच आहे. आणि तेच गळ्यामध्ये तुळशीची काय ते किती माळा असाव्या, सीताराम भावना विचार ते लाजलंय. आम्ही वृंदावनला असा गेला आणि ते राजेंद्रदासजी आहे आणि आपले कपडे घालून या मोठ्या मोठ्या माळा बिळा सगळ्या. मग आम्हाला म्हणा हमने पूरे वृंदावन में ऐसा महात्मा दिखाई नाही बोला, यही महात्मा. त्याचं वर्णन करायचं सारा अभिप्रायाचा. तेव्हा हे भावाला महत्त्व आहे. म्हणून एका श्लोकामध्ये भगवंताने आणि सांगितलेलं आहे, मन्मना भव मद्भक्त भव मधल्याजी माम नमस्कार मामे वैसे युक्त्य महात्मारम तुम बनही बीच करी माझे भजनी प्रेम आहे. माझ्या ठिकाणी भक्त सर्वत्र ठिकाणी कोणाला पहा, माझंच काय ठेव, अनुसंधान ठेव. मग 4 सूत्र त्याच्यामध्ये सांगितलं आहे. मन्मना भव मद्भक्त भव मधल्याजी भव माम नमस्कार. नारद भक्ती सूत्रामध्ये 85 सूत्र सांगितलं की ते आता तो भक्तिम याला करून. आणि शेवटचं सूत्र आहे बा बरं का. इथे कसे भक्ती कोणाला अनुसरून भक्ती होत असते, काहीतरी गुणाला अनुसरून काय होते, फुलाला अनुसरून सुगंध असतो, पक्वाजाला अनुसरून काय असतं, त्याप्रमाणे गुणाला अनुसरून प्रेम व्यक्त होतात. मग भगवंताच्या ठिकाणी अनाप होऊ नये. त्याला तुझ्या पार नाही माझी अल्पमती नारायणा आहे का नाही. बुधकी तारिले पाशान म्हणजे एक महात्म्य गुण महात्म्या सगळे. भगवंताचं रूप काय पाहिजे आहे नाही का. पाहिलिया आणि बैसेजीवी असं गोड रूप परमात्म्याचं. 11 प्रकार भगवंताची इथे सांगितलेले आहे. 9 प्रकार भक्त श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम किती प्रकार, 9 प्रकार. 2 प्रकार पराभक्ती अपराभक्ती, 3 प्रकार सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी अशी भक्ती. पण सर्वांमध्ये काय श्रेष्ठ आहे, भाव. भाव. शेवटी 9व्या अध्यायामध्ये अर्जुना तू माझी आठवण ठेव. काय ठेव, तुझा विसर हेच तुकोबाराने वर्मा झालेलं आहे. गुणगायीन आणि हेच माझी. आणखी पुन्हा याच्यामध्ये एका एका गुणाचा काय केलेला आहे, प्रकार केलेला आहे. श्रेष्ठ कमळे व्यावृत श्रेष्ठ पुरुष आले म्हणजे काय करावं ते. तेव्हा नाहीतर संत भगवंताने म्हटलेलं आहे ना, साधू संतांनी देव सारावे संत बुजावे. म्हणून व्याख्यान सारावे परत इथेच थांबून राहिलेला विषय उद्या पूर्ण करून टाकू. मनाचं काय